नमस्कार. आपण आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक जण मोबाईल वापरतो. तर अनेकदा काय होतं, की प्रवास करताना असेल किंवा कुणीतरी आपला मोबाईल हिसकावून नेतं किंवा काही वेळेला आपल्या चुकीमुळे सुद्धा आपण मोबाईल तिथंच विसरून येतो आणि तो मोबाईल आपला हरवला जातो. अशा वेळी प्रत्येक जण टेन्शनमध्ये येतो, की आता काय करायचं? तर यावर एक सोपा उपाय असा आहे, की तुमचा जो मोबाईल नंबर जो असतो, तो आपण तर ब्लॉक करतोच त्या टोल फ्री कंपनीच्या टोल फ्री नंबरला फोन करून. ठीक आहे? हा एक ऑप्शन आहे. हा शॉर्टकट किंवा हा तात्पुरता उपाय आहे. पण सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे काय? जो मोबाईल हँडसेट जो महागडा असतो, लाखोच्या किमतीमध्ये असतो किंवा आपल्यासाठी तो महत्वाचा असतो, तो मोबाईल जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला वापरताच येणार नाही, अशी काही उपाययोजना आहे. ती म्हणजे आपला दूरसंचार विभाग. तर ही जी वेबसाईट आहे CEIR.gov.in या वेबसाईटवर जायचंय तुम्हाला आणि हा जो एक असा इंटरफेस दिसतो की रिक्वेस्ट फॉर ब्लॉकिंग लॉस्ट अँड स्टोलन मोबाईल, तर याच्यामध्ये तुम्हाला जी माहिती असेल ती इथं भरायची आहे. बघा, सगळ्यात म्हणजे त्या मोबाईलला दोन सिम कार्ड असतात, बरोबर? तर हे दोन सिम कार्डचे जे नंबर्स आहेत ते तुम्ही इथे टाका. इथं तुम्ही ते टाका. त्यानंतर IMEI असं एक तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल, बरोबर? IMEI 1, IMEI 2. हे IMEI म्हणजे काय? तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हा ऑप्शन असतो बघा. तर याचा अर्थ असतो इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. बघा, इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी हा नंबर तुम्ही तुम्हाला इथं वापरता किंवा तो माहीत पाहिजे किंवा तुम्ही तो कुठेही एका कागदावरती लिहू शकता. तर तो IMEI नंबर जो आहे तो IMEI नंबर तुम्ही ह्या दोन स्लॉट्स मध्ये टाका, कारण प्रत्येक मोबाईलचा वेगवेगळा नंबर असतो. त्या डिव्हाइसचा ब्रँड काय असेल, डिव्हाइसचं मॉडेल काय असेल आणि ती जी एक पावती असते, जे बिल तुम्ही घेता ठीक आहे मोबाईल खरेदी केल्यानंतर, त्याची पावती शक्यतो इथं अपलोड करा. ठीक आहे. त्यानंतर मोबाईलची किंमत असेल, हे बघा इथं मोबाईलची किंमत असेल. आता कुठं तो कोणत्या ठिकाणी तो मोबाईल हरवला गेला, लॉस्ट इन्फॉर्मेशन मध्ये टाकायचं आहे. कोणती तारीख होती ते माहित पाहिजे आपल्याला, ते राज्य कोणतं आहे किंवा तो जिल्हा कोणता आहे किंवा आणि सगळ्यात सोपं म्हणजे जेव्हा तुमचा मोबाईल हरवला जातो त्यावेळी तिथल्या पोलीस स्टेशनला जायचं. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुम्ही FIR तुम्हाला साधी कंप्लेंट करावी लागते आणि त्या कंप्लेंटचा नंबर इथं तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. कंप्लेंटचा नंबर इथं टाकल्यानंतर तुम्हाला FIR जी मिळते, FIR ची जी कॉपी मिळते, त्या कॉपीची इथं फक्त पेज तुम्हाला जोडायचं आहे आणि त्या मोबाईलचं नाव म्हणजे तो तो जो मालक आहे, ओनर आहे त्या मोबाईलचा, जसं की मी, तर माझं नाव किंवा माझ्या बद्दलची जी ओळख, ही जी इतर माहिती आहे म्हणजे जसं आयडेंटिटी, आधार कार्ड वगैरे, पॅन कार्ड, हे तुम्ही तिथं माहितीसाठी टाकू शकता आणि ते इथं अपलोड करा. मग आयडेंटिटी नंबर, ठीक आहे, म्हणजे आता समजा हे आधार कार्ड आहे, ठीक आहे, तर या आधार कार्डचा एक नंबर असेल तो इथं टाका. तुमचा तात्पुरता ईमेल ID जो असेल तो तुम्ही इथं मेन्शन करा आणि मोबाईल नंबर फॉर OTP म्हणजे एखादा दुसरा तात्पुरता नंबर जो आहे तो तिथं टाका आणि त्याचा OTP घ्या आणि इथं हा डिक्लेरेशन फॉर्म सबमिट करा आणि तुम्हाला प्रोसीड केल्यानंतर तुमचं काम होऊन जातं. आता पुढं याच्यामध्ये अजून एक ऑप्शन असा आहे की तुम्ही समजा तुमचा मोबाईल तुमच्या घरीच आहे आणि तो तुम्हाला सापडलाय, तर तो तुम्हाला अनब्लॉक सुद्धा करता येतो. काय करता येतो? अनब्लॉक सुद्धा करण्याची इथं प्रोसिजर आहे. ठीक आहे. तर तोच मोबाईल नंबर टाका. का बाबा तुम्ही अनब्लॉक करताय? कारण रिकव्हर बाय पोलीस, फाउंड बाय, स्वतःच सापडलाय, तो सेल्फ केलाय. मग कॅप्चा टाका, मोबाईल नंबर OTP करा. तो जो मोबाईल नंबर असेल तो त्याचा OTP घ्या आणि तो परत तुम्हाला मोबाईल अनब्लॉक करता येतो. म्हणजे दोन सुविधा आपण इथं पाहू शकतो की एक तर मोबाईल नंबर ब्लॉक करणे हा तर ऑप्शन आहेच. दुसरं, तो जो हँडसेट आहे तो कुणालाच वापरता येणार नाही, म्हणजे ते एक प्रकारे खेळणं होऊन जाईल त्या चोरलेल्या व्यक्तीसाठी. ठीक आहे. असा त्याचा साधा सरळ उपाय आहे. ही वेबसाईट खूप महत्वाची आहे. प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला लोकांना माहिती याबद्दल मिळेल. थँक्यू.